Hello students, let's start our today's session of the measurement topic. Okay, तर लास्ट टाइम आपण सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन आपण ऑब्झर्व केले होते. ठीक आहे, आणि त्याच्यामधले काही डायमेन्शन मी तुम्हाला पाठ करून ठेवायला सांगितले. ओके, ते कारण पुढचा पाठ येण्यासाठी ते डायमेन्शन पाठ असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कुठले कुठले सांगितलेत बघा. एक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे सगळे डायमेन्शन म्हणजे मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर ते काय सिम्बॉल्स आहेत फक्त, ते काय इझिली लक्षात राहतात. त्याच्यानंतर एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी. एरियाचं असतं एल स्क्वेअर, व्हॉल्यूमचं असतं एल क्यूब, ओके. डेन्सिटीचं असतं केजी पर मीटर क्यूब ना, त्याच्यामुळे M1 L-3. त्याच्यानंतर स्पीड किंवा व्हेलॉसिटी, स्पीड किंवा व्हेलॉसिटीचं असतं M0 L1 T-1. त्यावेळेला युनिट वरून देखील लक्षात ठेवतात, मीटर पर सेकंद. म्हणजे मीटर म्हणजे लेंथ आहे, पर सेकंद म्हणजे टाइम आहे, म्हणजे L1 T-1. ऍक्सेलरेशन L1 T-2, ऍक्सेलरेशन L1 T-2. त्याच्यानंतर मोमेंटमचं सांगितलं होतं, मोमेंटमचं M1 L1 T-1. जे मोमेंटमचं असतं ते इम्पल्स असतं, ओके. M1 L1 T-1. त्याच्यानंतर फोर्सचं डायमेन्शन हे पाठ करायला सांगितलंय. फोर्सचं आहे M1 L1 T-2, M1 L1 T-2. हे सगळ्यात महत्वाचं डायमेन्शन आहे. वर्कचं आहे फोर्स इंटू एक लेंथ केली, डिस्प्लेसमेंट केली तर आपल्याला वर्क मिळतं, म्हणजे L ची पॉवर फक्त एकनं वाढवावी लागते. वर्कचं येतं M1 L2 T-2, पॉवरचं M1 L2 T-3, म्हणजे इथे T ची पॉवर आणखी एका नंबरनं वाढवावी लागते, M1 L2 T-3. जे वर्कचं असतं तेच सगळ्या प्रकारच्या एनर्जीचं देखील डायमेन्शन असतं. याच्या व्यतिरिक्त परमिटिव्हिटी, परमिएबिलिटीचं डायमेन्शन मी पाठ करायला सांगितलंय, त्याच्यासाठी एक ट्रिक सांगितली, ओके. परमिटिव्हिटीसाठी परमिटिव्हिटीला 1342 नंबर लक्षात ठेवायचा, 1342, ओके. दॅट इज मायनस मायनस प्लस प्लस. आणि फॉर परमिएबिलिटी 1122, 1122 दॅट इज प्लस प्लस मायनस मायनस, ओके. परमिटिव्हिटी, परमिएबिलिटी. त्याचबरोबर आणखी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि प्लँक्स कॉन्स्टंट हे देखील पाठ करा. म्हणजे ठराविक सांगतोय तेवढे आता पाठ होतात, डेफिनेटली ते पाठच करायचे आहेत. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी जो आहे त्याचं डायमेन्शन होतं M-1 L3 T-2, M-1 L3 T-2, M-1 L3 T-2, M-1 L3 T-2. आणि प्लँक्स कॉन्स्टंट आहे M1 L2 T-1, M1 L2 T-1. हे प्लँक्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं डायमेन्शन कुठलं सांगितलं होतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल M1 L2 T-3 A-1, ओके. तर हे डायमेन्शन पुन्हा एकदा याचं रेकॉर्डिंग बघा, आणि हे आता सांगितलेले डायमेन्शन या स्टेजला तुम्हाला पाठच असणं आवश्यक आहे. सगळे डायमेन्शन पाठ होत नाहीत, परंतु एवढे मात्र डेफिनेटली होऊ शकतात. आणि याच्यावरून पुढचा सगळा जो कंटेंट आहे तो आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि याच्यावरच क्वेश्चन आले तर तुम्हाला टेस्टला येणार, याच्या पलीकडं डायमेन्शन विचारले जात नाहीत या टॉपिकवरची टेस्ट आली तर. त्याच्यामुळे एवढेच परफेक्टली लक्षात ठेवायचे. आणि हळूहळू फिजिक्स जाईल तसं ऑटोमॅटिकली बाकीच्या फिजिकल क्वांटिटी तुम्हाला जशा कळायला लागतील तर तसे त्याचे तुम्ही डायमेन्शन हळूहळू फाइंड आउट करू शकता. त्याच्यामध्ये प्रेशर एक अजून राहिलं. प्रेशर म्हणजे फोर्स डिवायडेड, ते काही पाठ करायची गरज नाही, ते काढता पण येते, कारण प्रेशर इज फोर्स बाय एरिया हे सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी. फोर्सचं पाठ आहे आणि एरियाचा पाठ आहे, त्याच्यामुळे ते काढू शकताय. म्हणजे अनेक वेळा हे एवढे जर पाठ केले तर बाकीच्या जवळपास सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढता येतात, ते पाठ करायची गरज नाही. म्हणजे चार्जचं डायमेन्शन, करंटचं डायमेन्शन, रेझिस्टन्सचं डायमेन्शन, ओके, किंवा इतर कुठल्या आणखी फिजिकल क्वांटिटी असेल त्यांचं डायमेन्शन, सरफेस टेन्शनचं डायमेन्शन, सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स डिवायडेड बाय लेंथ, त्याचं डायमेन्शन काढू शकताय. बाकीचे इतर सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन बऱ्यापैकी तुम्हाला काढता येतात, ओके. तर आता बघणार आहे आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस, ठीक आहे. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, आपला हा जो टॉपिक आहे तो सगळ्यांना माहिती आहे की मेन्स, नीट, सीईटी आणि ऍज वेल ऍज दी थेरी एक्झाम, या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा आपला टॉपिक चालू आहे. एकही पॉइंट मी याच्यामध्ये आतापर्यंत स्किप केलेला नाहीये. मेन्ससाठी, नीटसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय,
नीट किंवा मेन्सचं जर प्रिपरेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं असेल, सीईटीचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करायचं असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे बेसिक कन्सेप्ट आणि या ज्या काय आपण थिअरी आपण जे स्टडी करायला तो सगळ्यात महत्वाचा पार्ट आणि ती फर्स्ट स्टेप आहे. ती स्टेप व्यवस्थित तुम्ही पार केली पाहिजे. म्हणजे सगळ्या कन्सेप्ट आणि सगळ्या ज्या थिअरॉटिकल कन्सेप्ट ज्या आहेत, फंडामेंटल कन्सेप्ट, या व्यवस्थित अंडरस्टँड करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काहीही डाऊट असला तर विचारला पाहिजे. ही पहिली झाली गोष्ट. त्याच्यानंतर आता थिअरी आणि फंडामेंटल कन्सेप्ट खूप चांगल्या असल्या म्हणजे तुम्हाला सगळे एमसीक्यू लगेच सोडवता येतील असं नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यासाठी एक नंबर ऑफ एमसीक्यूज तुम्हाला काय करावे लागतील, प्रॅक्टिस करावे लागतील. लक्षात येते मी काय सांगतोय? नंबर ऑफ एमसीक्यू प्रॅक्टिस केल्यानंतर ती थेरी, ते ऍप्लिकेशन कसे अप्लाय करायचे हे कळतात. कारण फिजिक्समध्ये हाच मेन प्रॉब्लेम आहे. सगळं थेरी व्यवस्थित माहिती आहे, फॉर्म्युले सगळे माहिती आहे, परंतु न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला गेला की बरोबर अडकताय तुम्ही, सॉल्व्ह होत नाहीत काही वेळेला. काही इझी असतात ते सॉल्व्ह होतात, काही सॉल्व्ह होत नाहीत. याला पर्याय एकच, एखादं सर्टन रेफरन्स बुक, एमसीक्यूचं रेफरन्स बुक डिफाईन करणं आणि त्या रेफरन्स बुक मधले क्वेश्चन सॉल्व्ह करणं. काही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात. साधारणपणे 100% क्वेश्चन असले तर त्याच्यामधले 40% क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. परंतु अजून 60% असे क्वेश्चन असतात एमसीक्यू की जे सॉल्व्ह होत नाहीत. मग अशा वेळी काय करायचं, पाठीमागं सोल्युशन असतं त्याचं. सोल्युशन बघितल्यानंतर मग तुम्हाला तुमचं डोकं चालायला चालू होतं, आयडिया यायला चालू होते की असले क्वेश्चन आले तर या पद्धतीने सोडवायचे. आणि याच्यापेक्षा काही जर डिफिकल्ट क्वेश्चन असतील, समजत नसतील किंवा थोडेसे अवघड वाटत असतील तर ते क्वेश्चन तुम्ही एमसीक्यू क्वेश्चन मला काय केले पाहिजेत, लेक्चरच्या दरम्यान विचारले पाहिजेत. ओके. आणि याच्यासाठी आपण आता काय करणार आहे, तर याच्यासाठी आपण काय करणार आहे, एक स्टँडर्ड रेफरन्स बुक ठरवणार आहे. म्हणजे स्पेसिफिक, दिस इज फॉर डे बोर्डिंग बॅच. आपली जी डे बोर्डिंग बॅच आहे ना, पर्टिक्युलरली जे नीट जेईचं पर्टिक्युलर प्रिपरेशन करायला लागले त्यांच्यासाठी सांगतोय मी. ओके. त्यांनी काय करायचं आहे, एक स्टँडर्ड रेफरन्स बुक घ्यायचं आहे आणि ते रेफरन्स बुक असणार आहे DC पांडे अरिहंत पब्लिकेशन. ओके. एकच बुक घ्यायचं, तेच बुक व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आणि तेच बुक साधारणपणे 2 वेळा 3 वेळा. आता होतंय कसं बघा, एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना मी पुन्हा एकदा सांगितलं, 100% मधले फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 40% क्वेश्चन सॉल्व्ह होतात, अजून 60% सॉल्व्ह होत नाहीत. 60% क्वेश्चन जे आहेत ते पाठीमागे दिलेल्या सोल्युशनचा जरा वाचून बघायचं, काय केलंय नेमकं, आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की अशा प्रकारचे प्रॉब्लेम आल्यानंतर या पद्धतीने हे क्वेश्चन्स सॉल्व्ह होतात. या पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ओके. आणि मग तुमचा आयडिया यायला चालू होते. आता नेक्स्ट टाइम ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताना जवळपास 90% सॉल्व्ह होतात आणि 10% मध्ये अजून प्रॉब्लेम असतो. ते 10% तुम्ही मला विचारायचे. आणि या पद्धतीनं खूप सेल्फ स्टडी करावं लागेल. सगळं टीचरनं करून उपयोग नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागेल. कारण टीचिंग पेक्षा ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, सेल्फ प्रिपरेशन. तुम्ही सेल्फ स्टडी किती तास करताय ते महत्वाचं आहे. ओके. उगच मार्क 720 आउट ऑफ 720 मिळत नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यासाठी टीचिंग तर बेस्ट पाहिजेच, नो डाऊट. सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला मिळायला पाहिजेत, नो डाऊट. याच्या व्यतिरिक्त तुम्ही किती स्टडी करताय हे खूप महत्वाचं आहे. मी तर असं म्हणेन की स्टुडंटचं जे काय सक्सेस असतं चांगले मार्क्स मिळवण्याचं, त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज बघितलं तर 30% फक्त टीचरचं असतं, 70% हे स्टुडंटवरच अवलंबून असतं सगळं. 70% स्टुडंटच्या हार्डवर्कवर. ओके. आणि तुम्हाला मी पाथ हा सांगतोय, या करेक्ट पाथनच जायचं. सुरुवातीला चॅप्टर व्यवस्थित स्टडी करायचा. ओके. चॅप्टर व्यवस्थित, आता ऍक्च्युली तुमच्याकडे बुक आतापर्यंत ते पाहिजे होतं, जेणेकरून चॅप्टर होईल तसा झालेल्या कन्सेप्ट वरचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत. तर इथून पुढे तरी ते आता बुक परचेस करावं लागेल तुम्हाला. ओके. ते बुक परचेस करा आणि जसा टॉपिक होईल त्याच्यामधले क्वेश्चन जे आहेत ते हळूहळू सॉल्व्ह करा. बेस्ट प्रिपरेशन तुमचं होईल. आणि 11th 12th मध्ये एकच बुक वापरायचं, एकापेक्षा जास्त बुक अजिबात वापरायचं नाही. ओके. अँड दॅट बुक इज DC पांडे. आपण फॉलो करूया बुक आणि DC पांडेचे सगळे क्वेश्चन काय करूया, क्लासरूम मध्ये आपल्याला DC पांडे, म्हणजे आता ऑनलाईन सध्या चालू आहे, ऑनलाईन आपण सॉल्व्ह करणार आणि ऑफलाईन चालू होईल त्यावेळी ऑफलाईन सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणार. सगळे म्हणजे त्याच्यातले काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. इझी जे आहे ते तुम्हाला सुटतात ते ओके. सगळंच बुक मीच पुन्हा सॉल्व्ह करायचं म्हटलं तर त्याचा उपयोग होत नाही. स्टुडंट डिपेंडंट राहतात, ते स्वतःचं डोकं चालवू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फिजिक्समध्ये स्वतःचं डोकं चालू व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही हार्डवर्क करायला पाहिजे. स्पून फिडिंगची मेथड 10th पर्यंतची आहे ना, ती बंद करायची आता. सेल्फ कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायच्या. युट्यूबवरचे व्हिडिओ पाहिजे तर 1-2 वेळा अगोदर बघा, थिअरी चांगलं करा, फॉर्म्युले सगळे पाठ करा, DC पांडे बुक समोर घ्या
त्याच्यातले MCQ सॉल्व्ह करायला चालू करा. ओके, जे येत नाहीत ते क्वेश्चन विचारायचे. या पद्धतीनं फिजिक्सचं प्रिपरेशन केलं तर डेफिनेटली मी सांगतो, मेन्स एक्झाम असू दे नाहीतर नीट एक्झाम असू दे, हे मी एक्सपेरिमेंट केलेले आहेत ऑलरेडी, लक्षात घ्या, काही स्टुडंट्सवर. आणि माझ्या स्टुडंटचे लास्ट इयरचे मार्क्स जे आहेत ते 99.9% आहेत, ह्या वर्षी पण आणि लास्ट इयर पण. ह्या वर्षी तर आउट ऑफ 180 168चा हायेस्ट आहे फिजिक्सचा माझ्या सब्जेक्टचा. त्याचे मार्क्स पाहिजे तर आता ते 168 मार्क दिसत नाहीत, पर्सेंटाईल मध्ये मात्र त्याचे मार्क्स दिसतात. पर्सेंटाईल मध्ये 99 पर्सेंटाईलचे वर मार्क्स आहेत. ते तुम्हाला आज किंवा उद्या त्याचं मार्कशीट मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, पाहिजे एखाद्या वेळी पॉसिबल झालं तर त्याला तुमच्या समोर आणून त्याच्याबरोबर इंटरॅक्शन देखील घडूया, म्हणजे त्यानं कसा स्टडी केला, काय स्टडी केला वगैरे वगैरे. हे पॉसिबल असेल तर देखील ते आपण करूया. ओके, आता HC वर्मा आणि DC पांडे याच्यामध्ये बेस्ट, हे बघा, दोन्ही बुक चांगले आहेत, कुठलेही वाईट नाहीये. HC वर्मा इज ऑल्सो गुड, DC पांडे इज ऑल्सो गुड. ठीक आहे, परंतु आपल्याला काय करायला पाहिजे, दोन्ही मधलं एकच कुठलं तरी. असं व्हायला नको की एका स्टुडंटकडे HC वर्मा आहे आणि दुसऱ्याकडे DC पांडे आहे. ओके, असं व्हायला नको. सगळ्यांच्याकडे एक बुक असलं तर ते टीचिंग मध्ये वगैरे युनिफॉर्मिटी येते. RD शर्मा वगैरे आहे ओके, पण सगळ्यात बेस्ट बुक नीट आणि मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू आहे सध्या तरी जे मी बघतोय ते DC पांडे आहे. सगळ्यांनी DC पांडे फॉलो करा व्यवस्थित. ठीक आहे, एकच बुक फॉलो करायचं आहे. ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ओके, तर या ऍप्लिकेशन्स मध्ये बघा, फर्स्ट ऍप्लिकेशन आता आपण स्टडी करणार आहोत. आता फर्स्ट ऍप्लिकेशन काय आहे एवढंच टेक्स्टबुक मध्ये सांगितलंय, परंतु त्याचे MCQ कसे विचारले जातात ते देखील आपण बघणार आहे. ओके, फर्स्ट ऍप्लिकेशन इज टू चेक द करेक्टनेस ऑफ ए फिजिकल इक्वेशन. टू चेक correctness of physical equation. To check correctness of a physical equation. यालाच काय म्हटलं जातं, टू चेक. याला दुसरं नाव असं पण आहे, टू चेक डायमेन्शनल homogeneity of a physical equation. डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन म्हणजे डायमेन्शनली होमोजेनियस इक्वेशन. डायमेन्शनल होमोजेनिटी ऑफ फिजिकल इक्वेशन. आता एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का किंवा डायमेन्शनली होमोजिनियस आहे का, म्हणजे याचा मिनिंग काय होतोय हे लक्षात घ्या. ओके, लक्षात घ्या, इफ ऑल टर्म्स ऑन LHS and RHS of a physical equation. बघा, एखादं इक्वेशन जर घेतलं, इक्वेशन म्हणजेच काय, तर त्याला इक्वल साइन हे असलंच पाहिजे, त्याला इक्वेशन म्हणतो. लेफ्ट हँड साइडला काही टर्म्स असणार, राईट हँड साइडला काही टर्म असतात. जनरली लेफ्ट हँड साइडला एकच टर्म असते आणि राईट हँड साइडला त्याचं इक्वेशन दिलेलं असतं, बरोबर. तर एखाद्या असे भरपूर फिजिकल इक्वेशन आहेत. फिजिकल इक्वेशन म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी मधले फॉर्म्युले, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला किंवा आणखी कुठला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला, डिस्टन्सचा फॉर्म्युला वगैरे भरपूर फॉर्म्युले फिजिक्समध्ये आहेत. त्याला फिजिकल इक्वेशन असं म्हणायचं. तर त्याच्या LHS आणि RHS ला नंबर ऑफ टर्म्स असणार आहेत. ओके, तर या सगळ्या टर्मचं डायमेन्शन जर सेम असेल, इफ ऑल टर्म्स ऑन LHS अँड RHS ऑफ ए फिजिकल इक्वेशन हॅव सेम डायमेन्शन, then that physical equation is dimensionally homogeneous किंवा डायमेन्शनली करेक्ट असं म्हणतो. डायमेन्शनली होमोजिनियस किंवा ब्रॅकेट मध्ये डायमेन्शनली करेक्ट.
सगळ्या टर्म ज्या आहेत LHS आणि RHSच्या ज्या आहेत त्यांचं सगळ्यांचं डायमेन्शन सेम असलं पाहिजे. याचा मिनिंग काय होतोय बघा. समजा एक इक्वेशन मी फिजिकल इक्वेशन या पद्धतीने लिहिलं. फिजिकल इक्वेशन काय लिहितोय बघा. दॅट इज x इज इक्वल टू a प्लस मायनस bc स्क्वेअर प्लस मायनस b इंटू c स्क्वेअर प्लस मायनस DEF. ओके, अंडर रूट DEF. सॉरी, काही इक्वेशन असं असेल. ओके, अंडर रूट DEF असं एक फिजिकल इक्वेशन आहे. फिजिकल इक्वेशन म्हणजे काय की याच्यामध्ये प्रत्येक टर्म ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, म्हणून त्याला जस्ट इक्वेशन म्हटलं नाही. मी काय म्हटलं, फिजिकल इक्वेशन म्हटलं. फिजिकल इक्वेशन म्हणजे इथं प्रत्येक टर्म एक फिजिकल क्वांटिटी असणार आहे. म्हणजे एक्स ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. कारण फिजिकल क्वांटिटी असेल तर त्याला डायमेन्शन असतं, माहित आहे ना. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला डायमेन्शन असतं, आपण बघितलंय. आता मला सांगा, या इक्वेशन मध्ये किती टर्म्स आहेत हे अगोदर तुम्हाला कळायला पाहिजे. या इक्वेशन मध्ये किती आहेत सांगू शकताय का? बघा, चॅट सेक्शन मध्ये टाका. या इक्वेशन मध्ये हे जे इक्वेशन आहे x इज इक्वल टू a प्लस मायनस bc स्क्वेअर प्लस मायनस अंडर रूट DEF, या टर्म मध्ये किती टर्म्स आहेत? ओके, टर्म्स किती आहेत? दोन क्वेश्चन याच्यामध्ये होऊ शकतात. या इक्वेशन मध्ये किती फिजिकल क्वांटिटी आहेत आणि किती टर्म्स आहेत? बघा, दोन क्वेश्चन्स आहेत. किती फिजिकल क्वांटिटी आणि किती टर्म्स? तर याच्यामध्ये नंबर ऑफ टर्म्स येणार आहे 3. 4 येणार. 4, 3 नव्हे, 4. नंबर ऑफ टर्म्स इक्वल टू 4 येणार आहे. आणि नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी इथे येणार आहेत. नंबर ऑफ फिजिकल, कारण हेच स्टुडंटला मुळात कळत नाही की टर्म म्हणजे काय आणि फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. फिजिकल क्वांटिटीज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7. 7 फिजिकल क्वांटिटी आहे. लक्षात येते. नंबर ऑफ टर्म्स 4 आहेत आणि नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज आहेत 7. हे लक्षात आलं पाहिजे. आता टर्म्स म्हणजे काय, प्लस मायनस मध्ये किती असतात? आता LHS ला एकच आहे ना, LHS ला एकच टर्म आहे. आणि एक टर्म म्हणजे एक फिजिकल क्वांटिटी, एका फिजिकल क्वांटिटीनं तयार केलेली टर्म. त्याच्यानंतर दुसरी टर्म म्हणजे A आहे, तिसरी टर्म म्हणजे BC स्क्वेअर आहे आणि चौथी टर्म म्हणजे DEF. ओके, परत आता ही दुसरी टर्म A आहे, ती एक फिजिकल क्वांटिटी पण आहे, टर्म आहे. तिसरी जी टर्म आहे BC स्क्वेअर आहे. या दोन फिजिकल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करून स्क्वेअर करून ही एक टर्म आलेली आहे. म्हणजे टर्म कसं शोधायचं, प्लस मायनस मध्ये किती आहेत बघायचं. लक्षात येत आहे, प्लस मायनस मध्ये किती आहेत. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे एकच टर्म, डिव्हिजन म्हणजे एकच टर्म, हे अगोदर लक्षात घ्या. मल्टिप्लिकेशन सगळे नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन असू दे नाहीतर डिव्हिजन असू दे, ती सगळी मिळून काय झाली, एकच टर्म पकडायची. आता हे डायमेन्शनली होमोजिनियस इक्वेशन कधी होईल, तर एक्सचं डायमेन्शन काढायला पाहिजे, एचं डायमेन्शन काढायला पाहिजे. त्याच्यानंतर B इंटू सी स्क्वेअर म्हणजे बीचं डायमेन्शन ठेवायचं, सीचं डायमेन्शन ठेवायचं, त्या डायमेन्शनचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचं स्क्वेअर करायचा. आणि ही BC स्क्वेअरचं एक डायमेन्शन मिळणार तुम्हाला. आणि अंडर रूट DEF म्हणजे DEF या फिजिकल क्वांटिटीनुसार त्याचं डायमेन्शन इथं प्लेस करायचं आणि या सगळ्या टर्मचं डायमेन्शन काढायचं. आणि जर जे डायमेन्शन एक्सचं आहे तेच जर एचं आलं, तेच जर BC स्क्वेअर या टर्मचं आलं, तेच जर अंडर रूट DEFचं आलं, तर याला काय म्हणणार मी, डायमेन्शनली होमोजिनियस इक्वेशन असं म्हणणार. लक्षात येत आहे. डायमेन्शनली होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय लक्षात आलं का बघा. तर इथं पुन्हा एकदा बघा, इफ डायमेन्शन ऑफ एक्स इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू, डायमेन्शन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दाखवतो ना, BC स्क्वेअर इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ BC स्क्वेअर आलं, इज इक्वल टू काय झालं, डायमेन्शन ऑफ अंडर रूट DEF आलं. तर याला काय म्हणणार मी, डायमेन्शनली होमोजिनियस इक्वेशन असं म्हणणार आहे. लक्षात येतं. त्याच्यामुळे इथं आपण याचा उपयोग कुठं होणार, कशासाठी होणार,
याचा उपयोग. तर याच्यातलं एका कुठल्याही टर्मचं डायमेन्शन माहिती असेल तर बाकीच्या सगळ्या टर्मचं डायमेन्शन आपल्याला काढता येतं. लक्षात येते? हा याचा उपयोग या टर्मचा. आता याचे काही एक्झाम्पल्स बघूया. म्हणजे थेअरी एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन येतात आणि नीट आणि मेन्स किंवा सीईटी एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन येतात ते आपण बघणार आहे. सुरुवातीला थेअरी एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे असतात बघा. थेअरी एक्झामचा क्वेश्चन हा या पद्धतीने असणार आहे. चेक whether following equation whether following equations are dimensionally homogeneous or not. Dimensionally correct वर्ड असेल किंवा होमोजिनियस असेल. करेक्ट ऑर नॉट. जे खाली दिलेले इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस आहे का नाहीत, फिजिकल इक्वेशन, ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ इक्वेशन आताच लिहितो. पहिलं इक्वेशन आहे फी इज इक्वल टू यू प्लस एटी. हे इक्वेशन माहिती असेल तुम्हाला, बघितलंय का कधी हे इक्वेशन? फी इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ओके. थर्ड इज फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याला काय म्हणलं जातं? कायनेमॅटिक इक्वेशन्स म्हणतात. कायनेमॅटिक इक्वेशन्स. 3 कायनेमॅटिक इक्वेशन हे 10th पर्यंत झालेले आहेत तुम्हाला. फी इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आणखी एक इक्वेशन लिहितो. एस एन इज इक्वल टू यू प्लस ए इन ब्रॅकेट एन मायनस हाफ. हे आहे डिस्प्लेसमेंट इन एन सेकंड. हे 10th मध्ये झालेलं नसेल, हे पुढचं एक इक्वेशन आहे. या इक्वेशनला काय म्हणतात? कायनेमॅटिक इक्वेशन्स असं म्हणतात. आता याच्यातल्या सगळ्या टर्म्स ज्या काय आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बघा, फी इज इक्वल टू यू प्लस एटी मध्ये फी, यू, ए आणि टी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर आता माहिती करून घ्यावं लागेल. कोणाला माहिती असेल तर सांगा. फी म्हणजे काय? बोला माहिती असेल तर. फी म्हणजे काय? कारण ती फी म्हणजे काय आहे हे कुठली फिजिकल क्वांटिटी माहिती असेल तर तिथं डायमेन्शन आपण ठेवू शकणार ना. फायनल व्हेलॉसिटी. करेक्ट. फी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी असतं. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. करेक्ट. ए म्हणजे काय असतं रे? ए म्हणजे ऍक्सेलरेशन. करेक्ट. आणि टी म्हणजे काय असतं रे? टी म्हणजे टाइम. बर, मला आता सांगा या इक्वेशन मध्ये किती फिजिकल क्वांटिटी आहेत? किती फिजिकल क्वांटिटी आहेत? बोला. काय विचारलंय बघा, फिजिकल क्वांटिटी विचारलंय का टर्म विचारलंय? त्याच्यावरून ठरवा किती फिजिकल क्वांटिटी आहेत. हे बघा, फी ही फायनल व्हेलॉसिटी आहे, यू इनिशियल व्हेलॉसिटी, ए म्हणजे ऍक्सेलरेशन, टी म्हणजे टाइम. या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ना. किती फिजिकल क्वांटिटी आहेत? 4 फिजिकल क्वांटिटीज. बर, टर्म किती आहेत सांगा या इक्वेशन मध्ये? किती टर्म्स आहेत? 3च आहेत रे. फी ही एक टर्म झाली, यू ही दुसरी टर्म झाली, आणि एटी ऍक्सेलरेशन इंटू टाइम मल्टिप्लिकेशन असताना त्याला एकच टर्म कन्सिडर करायची, एटी. ओके. आता प्रत्येकाचं डायमेन्शन लिहूया. फी म्हणजे असतं फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी. ठीक आहे. याचं डायमेन्शन सांगा रे. म्हणून मी सांगितलंय की आतापर्यंत डायमेन्शन मी सांगितलेले पाठ पाहिजे तरच पुढे उपयोग होतोय, नाहीतर काय तुम्हाला हे सोल्युशन येणार नाही. याचं डायमेन्शन माहिती आहे ना. फक्त पॉवर सांगा. एमएलटी वगैरे काय लिहू नका. चॅट सेक्शन मध्ये पडदिशी पॉवर काय काय असतात एमएलटीच्या. एमएलटी तिन्हीच्या पॉवर सांगायच्या. काय काय असतात माहिती ना. M0 पुढे काय? एल ची पॉवर किती? 1, टी ची पॉवर -1. 0, 1, 1 पॉवर तरी माहिती पाहिजेत ना. M0 L1 T -1 झालं. पहिल्या टर्मचं डायमेन्शन झालं. दुसऱ्या टर्मचं डायमेन्शन बघूया.
इनिशियल व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी कुठल्याही प्रकारची असू दे, इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी, टर्मिनल व्हेलॉसिटी, आणखी कसली व्हेलॉसिटी, सगळ्यांचं डायमेन्शन व्हेलॉसिटीच येणार. याचं डायमेन्शन काय येणार? m0 l1 t-1. ठीक आहे. तिसरं आहे एटी. एटी म्हणजे इथे लिहायचं ऍक्सलरेशन इंटू टाइम. ऍक्सलरेशनचं डायमेन्शन काय? m0 l1 t-2 आणि टाइमचं डायमेन्शन m0 l0 t1. हे टाइमचं डायमेन्शन आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे फायनल डायमेन्शन किती येणार बघा. आता दोन डायमेन्शनच्या ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट करायचा. जे दोन मल्टिप्लिकेशन असेल तर काय होतं रे, पॉवरचं ऍडिशन होतं ना. बघा m⁻², 0 + 0 म्हणजे m⁻² किती येणार? 0 येणार. l⁻², 1 + 0 म्हणजे किती येणार आहे? l⁻1 येणार. आणि t⁻² आणि t⁻1 पॉवरचं ऍडिशन किती होणार आहे? -2 + 1 म्हणजे t⁻1. म्हणजे m पॉवरचं ऍडिशन करायचं. मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं बघा, m पॉवरचं ऍडिशन, l पॉवरचं ऍडिशन, t पॉवरचं ऍडिशन. इथं m⁻0 m⁻0 0 + 0 0च येणार. इथं l⁻1 आणि l⁻0 आहे म्हणजे 1 + 0 1च येणार. आणि t⁻2 आणि 1 आहे. -2 + 1 म्हणजे -1. आता मला सांगा, इथं 3 टर्म आहेत. तिन्ही टर्मचं डायमेन्शन सेम आहे काय? तिन्ही टर्मचं डायमेन्शन सेम आहे का? Yes. Okay. So therefore, this is dimensionally homogeneous equation. So as all terms in this equation, असं हे theory exam मध्ये टेस्ट मध्ये आलं तर लिहायचं. As all term in this equation have same dimension, it is homogeneous, dimensionally homogeneous किंवा dimensionally correct equation. ओके, झालं. आता सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करूया. सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन आहे S इज इक्वल टू ut प्लस हाफ at². याच्यामध्ये किती टर्म्स आहेत सांगा? हाऊ मेनी नंबर ऑफ टर्म्स? 3 टर्म्स ओनली. लेफ्ट हँड साइडला एक आहे, राईट हँड साइडला 2 आहेत. S ही एक टर्म, ut एक टर्म आणि हाफ at². या तिन्हीचे काय करायचे आहेत? आता तिन्ही टर्मचे डायमेन्शन काढायचे. सेम येत असेल तर होमोजिनियस इक्वेशन. आता S म्हणजे काय असतं माहित आहे का? S म्हणजे सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन. S कुणाचं इक्वेशन आहे सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन? डिस्प्लेसमेंट. S म्हणजे असतं डिस्प्लेसमेंट. ओके, सो डिस्प्लेसमेंटचं काय डायमेन्शन माहिती असेल तर सांगा. डिस्प्लेसमेंट L1 करेक्ट. m0 l1 t0 कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारची लेंथ आहे. त्याच्यानंतर सेकंड टर्म आहे ut. u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि t म्हणजे आहे टाइम. इनिशियल व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आहे m0 l1 t-1 इंटू टाइमचा आहे m0 l0 t1. सो फायनल डायमेन्शन ut या टर्मचा येणार आहे m⁻0 + 0 0, l⁻1 + 0 म्हणजे 1 येणार ना इथं, आणि t⁻1 + 1. t⁻1 + 1 म्हणजे काय येणार? 0 येणार.
ओके, हे युटीचं डायमेन्शन झालं. आणि तिसरी टर्म हाफ ए टी स्क्वेअर म्हणजे हाफ इंटू ऍक्सेलरेशन, हाफ इंटू ऍक्सेलरेशन इंटू टाइम. हाफचं डायमेन्शन काय येणार रे सांगा? सगळ्यांचं डायमेन्शन ठेवायला पाहिजे ना. हाफचं डायमेन्शन काय येणार? हाफ हा एक नंबर आहे, लक्षात घ्या. नंबरला डायमेन्शन नसतं, नंबरला डायमेन्शन नसतं, हे लक्षात घ्या. नंबरचं डायमेन्शन इथं लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, कारण काही फरकच पडत नाही. हाफचं डायमेन्शन आलं M0 L0 T0. काही स्टुडंट काय करतात, हाफ ऍज इट इज ठेवतात तिथं, ते ठेवायचं नाहीये हाफ. तर हाफचं डायमेन्शन M0 L0 T0 तरी लिहा किंवा लिहू तरी नका, दोन्हीपैकी एक करायचं. ऍक्सेलरेशनचं येणार M0 L1 T-2. ओके, टी स्क्वेअर आहे ना, सॉरी टाइम स्क्वेअर आहे, तर टाइम स्क्वेअर हाफ ए टी स्क्वेअर बरोबर इंटू M0 L0 T1 टाइम, याचा स्क्वेअर येणार. आता बघा M0 L0 T0 डायमेन्शन लेसच आहे, तिथं काही लिहायची गरज नाही, हे परत लिहितो ऍज इट इज. ऍक्सेलरेशनचं M0 L1 T-2 लक्षात येते का बघा. आता हे काय करायचं, त्या ब्रॅकेटला जर पॉवर असेल ना, तर पॉवर इंटू पॉवरचं मल्टिप्लिकेशन अगोदर करून घ्यायचं. म्हणजे M⁻0 इंटू 2 0, L⁻0 इंटू 2 0 अँड T⁻1 इंटू 2 किती येणार, 2 येणार. लक्षात येते काय सांगितलं मी? ब्रॅकेटला जर पॉवर असेल ना, तर ते पॉवर ना अगोदर आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि मग पुढची प्रोसेस करायची. म्हणजे उदाहरणार्थ बघा, असं असेल M-1 L3 T-2. डायमेन्शन कुणाचं आहे माहिती आहे ना, M-1 L3 T-2 कुणाचं डायमेन्शन आहे रे? पाठ पाहिजे बघा हे डायमेन्शन. म्हणून म्हटलं पुढचा पाठ बघायच्या अगोदर सगळे डायमेन्शन पाठ करून या, नाहीतर अवघड होणार मग तुमचं. आणि याला रेस टू सपोज 3 आहे, रेस टू 3 आहे, मग इथं किती होणार? M⁻3 इंटू -1 म्हणजे -3 होणार, 3 इंटू 3 9 होणार, आणि -2 इंटू 3 इंटू -2 म्हणजे -6. ओके, एखाद्या ब्रॅकेटला पॉवर असेल तर ते पॉवरनं आतमध्ये अगोदर मल्टिप्लाय करून घ्यायचं, कारण टी स्क्वेअर आहे ना इथं, टाइम स्क्वेअर आहे, तर अगोदर पॉवरनं आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या आणि मग अनेक स्क्वेअर ब्रॅकेटचा एक स्क्वेअर ब्रॅकेट करायचा. लक्षात आलं? मग आता बघा काय होणार. आता 2 स्क्वेअर ब्रॅकेटचा एक स्क्वेअर ब्रॅकेट करायचा असेल तर पॉवर MM च्या पॉवरचे ऍडिशन, LL च्या पॉवरचे ऍडिशन, TT च्या पॉवरचे ऍडिशन करायचे. M च्या पॉवरचे ऍडिशन किती होणार बघा, M⁻0. L च्या पॉवरचे ऍडिशन L⁻1 आणि T च्या पॉवरचे ऍडिशन -2 + 2 म्हणजे किती येणार, हे 0 येणार, 0. मला आता सांगा, यसचं डायमेन्शन युटीचं डायमेन्शन आहे हाफ AT स्क्वेअर, या तिसऱ्या टर्मचं डायमेन्शन सेम आहे का नाही? सेम आहे का नाही? Yes. So therefore this is dimensionally correct equation. This is dimensionally correct equation. This is dimensionally correct equation. Okay. Third equation. Phi square is equal to U square plus 2AS. सांगा किती टर्म आहे तिथं? 3 टर्म्स आहेत बरोबर. आता फी स्क्वेअर म्हणजे काय आहे? फायनल व्हेलॉसिटी स्क्वेअर आहे. सो दिस इज द फर्स्ट टर्म, म्हणजे येणार M0 L1 T-1 याचा स्क्वेअर. हे इथंच अगोदर डायमेन्शन काढून घ्या. ओके, तर काय येणार बघा, M0 पॉवर रेस टू पॉवर असेल तर त्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन करायचं, माहिती आहे ना. 2 इंटू 0 म्हणजे 0, 2 इंटू 1 2 अँड T⁻2 इंटू -1 म्हणजे येणार आहे -2. हे झालं फी स्क्वेअर. त्याच्यानंतर U स्क्वेअरचं डायमेन्शन. U स्क्वेअर म्हणजे इनिशियल
velocity, इनिशियल व्हेलॉसिटी स्क्वेअर, म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटीचं डायमेन्शन m0 l1 t-1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, त्याच्यामुळे हे येणार आहे m0 l2 t-2. ठीक आहे. आणि तिसरी टर्म आहे दॅट इज 2as, म्हणजे 2 इंटू ऍक्सेलरेशन, 2 इंटू ऍक्सेलरेशन इंटू यस म्हणजे आहे डिस्प्लेसमेंट. यस म्हणजे आहे डिस्प्लेसमेंट. आता 2 ला डायमेन्शन नसतं कारण तो नंबर आहे, नंबरला डायमेन्शन नसतं, त्याच्यामुळे मी काही इथे लिहित नाही. ऍक्सेलरेशनचं m0 l1 t-2 इंटू डिस्प्लेसमेंटचं असतं m0 l1 t0. म्हणून पुन्हा एकदा सांगतोय, डायमेन्शन अगोदर सगळे पाठ करून या, कारण हे पुढे आपल्याला सगळे लागणार आहेत. त्याच्यामुळे मी सांगितलेले डायमेन्शन आज जर काही कारणाने जर कुणाचे झालेले नसतील तर ते उद्या कंपल्सरी करायचे आहेत. या युट्यूबच्या सुरुवातीलाच मी सांगितलंय की कुठले कुठले डायमेन्शन पाठ करायचे आणि ते पाठ होतात. आता 2 ब्रॅकेटचा 1 ब्रॅकेट करायचा असेल तर च्या पॉवरचा ऍडिशन, च्या पॉवरचा ऍडिशन, च्या पॉवरचा ऍडिशन. m⁻0 1 + 1 l⁻2 -2 + 0 म्हणजे -2. सगळ्या टर्मचं डायमेन्शन सेम आहे का बघा. सगळ्या टर्मचं डायमेन्शन सेम आहे का. m0 l2 t-2, m0 l2 t-2 and m0 l2 t-2. okay, and therefore डायमेन्शनली करेक्ट, सगळ्यांचं डायमेन्शन तेच आलं येणार आहे. ओके, सो दिस इज dimensionally homogeneous equation. This is dimensionally homogeneous equation. फोर्थ इक्वेशन देखील बघूया. Sn is equal to u plus a in bracket n minus half. आता याच्यामध्ये पहिली टर्म आहे दॅट इज डिस्प्लेसमेंट इन n सेकंद आहे. म्हणजे nth या सेकंद मध्ये डिस्प्लेसमेंट किती झालेले असेल. डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड म्हणजे ही एक प्रकारची डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं. m0 l1 t0. ठीक आहे. त्याच्यानंतर u म्हणजे काय, नेहमीप्रमाणे u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि याचं डायमेन्शन असणार m0 l1 t-1. याच्यामध्ये किती टर्म्स आहेत बघा. एकूण टर्म फोर्थ इक्वेशन मध्ये एकूण 3 टर्म्स आहेत, 1 2 आणि 3. ओके, सेकंड इक्वेशन मध्ये टर्म 3 आहेत आणि ही किती फिजिकल क्वांटिटी किती, फी एक फिजिकल क्वांटिटी, यू एक फिजिकल क्वांटिटी आणि ए आणि एस. 2 हा नंबर आहे, नंबरला फिजिकल क्वांटिटी आपण म्हणत नाही. ठीक आहे. 1 2 3 4 याच्यामध्ये 4 फिजिकल क्वांटिटी आहे. लक्षात आलं. तसं सेकंड मध्ये फिजिकल क्वांटिटी किती येणार. यस ही एक आहे, यू ही एक आहे, टी आणि टी 2 पकडायचे नाही, एकच पकडायचे ना. टाइम 1 2 1 2 3 अँड टाइमचे 4. याच्यामध्ये 4 काय आहेत फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि 3 टर्म्स आहेत. यूच झालं आणि ए इन ब्रॅकेट n मायनस हाफ. आता ए म्हणजे ऍक्सेलरेशन आहे, ए म्हणजे ऍक्सेलरेशन आहे आणि n मायनस हाफ हा काय आहे प्युअर नंबर आहे, नंबर ओनली n मायनस हाफ. आता n हा नंबरच कशावरून,
फिजिकल क्वांटिटी कशावरून नाही, हे देखील, ह्याला देखील एक कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट कशी आहे मी तुम्हाला सांगतो. हे बघा, तुम्हाला असं सांगितलं 3+2 किती येतं, तर आन्सर काय येईल तुमचं, जरा सांगा मला. 3+2 किती असेल? तुम्ही म्हणणार हे असले कसले असे अंगणवाडीचे, नर्सरीचे आणि ह्याचे क्वेश्चन विचार, नर्सरी नव्हे सॉरी फर्स्ट स्टँडर्डचे क्वेश्चन विचार लागलेत. 3+2 5 येणार, बरोबर, याच्यामध्ये तर कुणाला काही डाऊट नाहीये. परंतु मी असा क्वेश्चन विचारला की 3 kg + 2 सेकंद किती येणार? 3 kg + 2 सेकंद, 3 kg + 2 सेकंद, याचा आन्सर काढता येईल? इम्पॉसिबल. 3+2 kg होऊच शकत नाही ऍडिशन कधी, किंवा 3 - 2 kg ऍडिशन होऊ शकत नाही. ओके, हे मिनिंगलेस क्वेश्चन आहे. दिस क्वेश्चन इज कॉल्ड ॲज मिनिंगलेस क्वेश्चन. म्हणजे थोडक्यात दोन टर्मची ऍडिशन जर व्हायची असेल किंवा सबट्रॅक्शन व्हायचं असेल, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन पर्टिक्युलरली, तर त्या दोन्ही टर्मचं युनिट म्हणजेच डायमेन्शन सेमच असलं पाहिजे, तरच ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होऊ शकतं. आता मला सांगा, n - हाफ आहे, बरोबर. हाफ हा काय आहे? हाफ 1/2. 1/2 हा एक नंबर आहे, बरोबर. आता हाफ हा युनिटलेस असेल, नंबर युनिटलेस किंवा डायमेन्शनलेस असतो नंबर. मग n देखील काय असला पाहिजे? डायमेन्शनलेसच असला पाहिजे ना, कारण दोघांचं डायमेन्शन सेम असेल तरच काय होऊ शकतं? ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होऊ शकतं. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मात्र कुणाचंही होऊ शकतं. इथं म्हणजे समजा असं विचारलं 3 kg × 2 सेकंद, हे मात्र होऊ शकतं. 3 × 2 6 kg सेकंद असं होणार. ते काय सांगितलं लक्षात येते का? या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, फंडामेंटल, हे लक्षात आलं पाहिजे. 3 kg + 2 सेकंद किंवा -2 सेकंद, दिस इज मिनिंगलेस ऑपरेशन. ही ऑपरेशन कधी होऊच शकत नाही, मिनिंगलेस ऑपरेशन. बट 3 kg × 2 सेकंद मात्र होऊ शकतं, किंवा डिवायडेड बाय 2 सेकंद होऊ शकतं. 6 kg सेकंद येणार. लक्षात आलं? किंवा 3 kg म्हणजे लक्षात घ्या, डिफरंट डायमेन्शनच्या फिजिकल क्वांटिटी असतील किंवा डिफरंट युनिटच्या फिजिकल क्वांटिटी असतील, तर त्यांचं काय पॉसिबल नाही हे मला जरा सांगा. कुठली गोष्ट, कुठली मॅथमॅटिकल ऑपरेशन पॉसिबल नाहीये डायमेन्शन वेगळे असतील तर? कुठली ऑपरेशन पॉसिबल नाहीये? काय करू शकत नाही त्यांचं? ऍडिशन सबट्रॅक्शन कधीही असल्या फिजिकल क्वांटिटीचं करू शकत नाही. त्यांचं काय करू शकतो मात्र? डिफरंट डायमेन्शन असतील तर अशा डिफरंट डायमेन्शन असणाऱ्या क्वांटिटीचं काय करू शकतो? मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मात्र करू शकतो. ही एक बेसिक गोष्ट आहे, ती लक्षात ठेवायची आहे व्यवस्थित. ओके, त्याच्यामुळं इथं समजा n - हाफ जर असेल तर काय होणार? इथं हाफ हा एक नंबर आहे, त्याला डायमेन्शन नाहीये. मग n हा देखील डायमेन्शनलेसच असला पाहिजे, अदरवाईज हे सबट्रॅक्शन होऊ शकणार नाही. म्हणजे n - हाफ हा टोटल काय येणार? नंबरच येणार. सर्टन नंबर मायनस सर्टन नंबर. मग n ची व्हॅल्यू किती असेल? 1 2 3 4 5 असेल, त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेशन येणार आहे तिथं. परंतु n हा काय असला पाहिजे? एक नंबरच असला पाहिजे, कारण नंबर मधून नंबरच किंवा डायमेन्शनलेस क्वांटिटी मधूनच डायमेन्शनलेस क्वांटिटी सबट्रॅक्ट करू शकतो, अदरवाईज करू शकत नाही आपण. सांगितलं, लक्षात येते ना? सो ऍक्सेलरेशन इंटू n - हाफ म्हणजे हा एक प्युअर नंबर येणार. मग आता नंबरला काय डायमेन्शन नसतं, म्हणजे इथं डायमेन्शन कुणाचं लिहावं लागेल? फक्त m1 सॉरी m0 l1 t-2 ऍक्सेलरेशनचं फक्त डायमेन्शन येणार. आता मला सांगा, इथं एकूण 3 टर्म्स आहेत, तिन्ही टर्मचे आपण डायमेन्शन काढलेले आहेत. तिन्ही टर्मचं डायमेन्शन सेम आहे का? हे इक्वेशन करेक्ट आहे, परंतु डायमेन्शनली करेक्ट आहे का हे इक्वेशन? डायमेन्शनली करेक्ट आहे का? नाहीये. ओके, सो दिस इज डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन. सॉरी, करेक्ट नव्हे, सॉरी बाय मिस्टेक झालं ते. डायमेन्शनली इनकरेक्ट. डायमेन्शनली इनकरेक्ट इक्वेशन.
डायमेन्शनली नॉट करेक्ट. ओके, आता याच्यावरून एक एमसीक्यू तयार होतोय. काय, आता हे जे इक्वेशन आहे ना ते आपण वापरतोय. कशासाठी वापरतो, हे आता मोशन इन 1D चॅप्टर ज्यावेळी तुमचा मोशन प्लेन नावाचा चॅप्टर ज्यावेळी चालू होईल त्यावेळी हे तुम्हाला इक्वेशन वापरावं लागणार आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. तर हे जे ह्या इक्वेशनच्या साहाय्याने काय करू शकतो, पर्टिक्युलर n सेकंड मध्ये डिस्प्लेसमेंट किती होणार, ऍक्सेलरेटेड मोशन असेल तर n सेकंड मध्ये डिस्प्लेसमेंट किती होणार हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी या इक्वेशनचा वापर करतो. आणि हे इक्वेशन जे आहे ना ते न्यूमरिकली करेक्ट आहे परंतु डायमेन्शनली करेक्ट नाही. म्हणजे इक्वेशनच्या करेक्टनेसचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे न्यूमरिकली करेक्ट आणि दुसरं डायमेन्शनली करेक्ट. ओके, म्हणजे याच्यावरून एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, ऑल न्यूमरिकली करेक्ट इक्वेशन मे ऑर मे नॉट बी डायमेन्शनली करेक्ट. आता हे बघा, हे न्यूमरिकली तर करेक्ट आहेच, इक्वल टू साइन म्हणजे न्यूमरिकली करेक्ट आहेच, परंतु डायमेन्शनली करेक्ट आहे का, डायमेन्शनली पण करेक्ट आहे. म्हणजे काही इक्वेशन कसे असतात, न्यूमरिकली पण करेक्ट असतात आणि डायमेन्शनली पण करेक्ट असतात. ओके, काही इक्वेशन न्यूमरिकली आणि डायमेन्शनली करेक्ट असतात. इथे एक क्वेश्चन आहे, नीट अँड जेई साठी स्टेट बोर्डचा सिलेबस किती % येतो. आता लक्षात घ्या, स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे त्याला एनसीईआरटी मध्ये जेवढी डेप्थ आहे तेवढी डेप्थ दिलेली नाहीये, लक्षात येत आहे. त्याच्यामुळं नीट आणि जेईचं प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला एनसीईआरटी पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिपरेशन करावं लागेल. एनसीईआरटी मधल्या म्हणजे स्टेट बोर्डच्या कन्सेप्ट स्टडी करत असताना एनसीईआरटीच्या बुकमध्ये असणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत आणि त्याचे ऍप्लिकेशन्स हे सगळं तुम्हाला स्टडी करावं लागणार. आपल्या लेक्चरमध्ये स्टेट बोर्ड फक्त मी शिकवत नाही, लक्षात घ्या, स्टेट बोर्डच्या कन्सेप्ट प्लस एनसीईआरटी मध्ये ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ना त्या सगळ्या ऍड करून मी तुम्हाला सांगतोय. एवढंच नव्हे तर एनसीईआरटीच्या बुकच्या पलीकडं त्या कन्सेप्टचे नीट जेईला ऍप्लिकेशन कसे येतात, कसे क्वेश्चन असतात हे देखील तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे नीट आणि जेईचं प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला एनसीईआरटीच्या सिलेबसचं प्रिपरेशन करावं लागणार, लक्षात येत आहे. आणि सगळ्यात सोपं काय करायचं, तुम्ही सध्या तरी मेथड हीच अप्लाय करायची आहे पर्टिक्युलरली फिजिक्ससाठी. बाकीच्या सब्जेक्टसाठी ही अप्लाय होणार नाही, फक्त फिजिक्ससाठी सांगतोय. आपलं स्टेट बोर्डचं बुक घ्यायचं सगळ्यांनी कंपल्सरी, 11चं असेल 12चं असेल. एनसीईआरटीचं बुक सध्या फिजिक्सला घ्यायची गरज नाही, कारण एनसीईआरटीचा जो कंटेंट आहे तो स्टेट बोर्डचं शिकवत असताना त्याच्यामध्ये मी सगळा टाकलेला आहे. म्हणजे स्टेट बोर्डचं पुस्तक आणि मी जे शिकवतोय ते जस्ट सगळ्या कन्सेप्ट याच्यावरच भर द्यायचा. एनसीईआरटीची बुकची लँग्वेज उलट डिफिकल्ट आहे, त्याच्यामध्ये गेला तर आणखी विनाकारण कन्फ्युजन नको, विनाकारण ते पैसे वेस्ट करू नका. केमिस्ट्री बायोला मात्र तसं होत नाही. केमिस्ट्री बायोला मात्र पूर्ण एनसीईआरटी बुकवरच तुम्हाला डिपेंड राहावं लागतं. एनसीईआरटी बुकची लाईन आणि लाईन, बायोलॉजीला तर पूर्ण लाईन आणि लाईन चाळून काढावे लागते. प्रत्येक लाईन मधले महत्वाचे जे कन्सेप्ट आहेत त्या पाठ कराव्या लागतात. बायोलॉजी हा पाठांतराचा विषय आहे. ठीक आहे, तर केमिस्ट्री बायोसाठी एनसीईआरटी लाईन टू लाईन फॉलो करायचं. फिजिक्सला एनसीईआरटी बुक घ्यायची गरजच नाहीये. ओके, ओनली स्टेट बोर्डचं बुक, डीएससी सिनॉप्सिसचं बुक बघा. म्हणजे फिजिक्सचं परफेक्ट प्रिपरेशन करायला काय मटेरियल लागणार, स्टेट बोर्डचं बुक, कारण तुम्हाला स्टेट बोर्डची एक्झाम द्यायची आहे त्याच्यामुळे ते प्रिपरेशन करावंच लागेल. त्याच्यामुळे ते बुक असणंच आवश्यक आहे, कारण त्याच्यासाठी 11th पास होणार नाही, 12th पास होणार नाही तुम्ही, त्याच्यामुळे ते लागणार. दुसरं गोष्ट म्हणजे एनसीईआरटीच्या ज्या बुकच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्याचबरोबर सगळे ॲलन, नारायणा किंवा हे आणखी कुठले DC पांडे, HC वर्मा, सिंगेट जे सगळे बुक आहेत ते ऑलरेडी मी प्रिपेअर केलेले आहे, ते तुम्हाला प्रिपेअर करायची गरज नाही. त्या सगळ्यांचं सारांश एका बुकमध्ये मी टाकलेला आहे, दॅट इज DSC फिजिक्स. आणि MCQ सॉल्व्ह करण्यासाठी DC पांडे बुक. एवढंच व्यवस्थित फॉलो करायचं, याच्या अलीकडे पलीकडे जाऊ नका. नाहीतर काय होतंय माहितीये का, ऍक्च्युली आपल्याला वेळ आहे कमी आणि कमी वेळेमध्ये आपल्याला खूप काही करायचं आहे. त्याच्यामुळे एक योग्य पातनं तेवढंच परफेक्टली करूया. विनाकारण ह्या टॉपिकला जरासं हे बुक घेतलं, मित्रांना दुसऱ्या कुठल्या तरी सिंगेज घेतलंय म्हणून ते घेतलं, आणखी कुणीतरी HC वर्मा घेतलंय म्हणून ते घेतलं, सॉल्व्ह करत बसला तर इट इज ओनली वेस्टेज ऑफ टाइम. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी आपली ठरली पाहिजे, काय करायचं आणि कसं करायचं, आणि तसंच फॉलो करायला पाहिजे तर सक्सेस मिळते, अदरवाईज सक्सेस मिळत नाही. त्याच्यामुळे मी जेवढं सांगितलंय तेवढं फॉलो करा, डेफिनेटली सक्सेस मिळेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हार्ड वर्क खूप करावं लागेल तुम्हाला. ओके,
त्याच्यामुळे सीईटी प्रिपेअर करणारे स्टुडंट फक्त स्टेट बोर्ड वापरायचं, बाकी काहीही नाही वापरायचं. स्टेट बोर्ड आणि मी जे क्लासरूम मध्ये जे काय सांगतोय ते सीईटी साठी. आणि ह्याचं एक बुक सीईटी साठी एमसीक्यूचं एक तुम्ही बुक घ्या. ओके, एमसीक्यूचं बुक तुम्ही एकतर विद्याभारती घेऊ शकताय किंवा विद्याभारतीचं सीईटीचं बुक चांगलं आहे, किंवा टार्गेट पब्लिकेशनचं मिळत असेल तर ते दोन्हीपैकी कुठलंही एक वापरलं तरी सगळं प्रिपरेशन व्यवस्थित होते सीईटी साठी. ओके, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे युट्यूबवर रिव्हिजन करायला माझे सगळे व्हिडिओज, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, जेई पॉइंट ऑफ व्ह्यू, बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू, सगळे व्हिडिओज जवळपास 750 व्हिडिओज असतील, 750 व्हिडिओज. ओके, सगळे टॉपिक अजून त्याच्यावर अपलोड झालेले नाही आहेत, परंतु एवढे सगळे आहेत, ते देखील तुम्ही फॉलो करू शकताय. परंतु शेवटी कसं आहे माहितीये का, युट्यूबवर काय माझेच काय, माझ्यापेक्षा आणखी चांगले चांगले टीचर्स आहेत. मीच खूप चांगला आहे असं मी म्हणत नाही, लक्षात घ्या. खूप चांगले टीचर्स आहेत, त्यांचे देखील व्हिडिओ अवेलेबल होतात, परंतु त्याचा काही उपयोग नाहीये. युट्यूबचा व्हिडिओ कधी वापरायचे माहितीये का, रिव्हिजनसाठी वापरायचे असतं. म्हणजे कसं व्हायला पाहिजे की त्या टीचर कडून तुम्ही लाईव्ह लेक्चरला ते सगळं व्यवस्थित अगोदर अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे आणि मग युट्यूबच्या व्हिडिओमध्ये जाऊन रिव्हिजन बघायचं. मोस्टली कसं होतंय, डायरेक्टली तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओला गेला ना, तर अनेक वेळा ते आपल्या सगळं विद्यार्थ्यांच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे ते मग कुठं स्किप करा मध्येच, किंवा मग जरासा कंटाळा आला की ते तिथंच कट करा आणि सोडून द्या, उद्या जरा बसा. आपल्यावर कंट्रोल राहत नाही कितीही म्हटलं तरी. त्याच्यामुळे फक्त युट्यूब वरून प्रिपरेशन कधीच होत नाही, लक्षात येत आहे. परंतु ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर बेस्ट प्रिपरेशन होत आहे. क्लासरूम मध्ये किंवा लाईव्ह लेक्चरला प्रेझेंट राहून कसं, कारण लाईव्ह लेक्चर आणि क्लासरूम मध्ये जे समोर असते त्याला स्किप पर्याय नसतो, ते बघावंच लागते सगळं, बरोबर. त्याच्यामुळे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समोर लक्षात येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर मग क्लासरूम मध्ये अनेक वेळा सगळं समजतंय, परंतु नंतर स्टडी करायला गेल्यावर काय आठवतच नाही एखादी कन्सेप्ट, असं होतंय अनेक वेळा. आणि त्याच्यासाठी मग काय करायचं, त्याच शिक्षकानं शिकवलेलं युट्यूब वापरायचं, नाहीतर मग परत प्रॉब्लेम होणार. दुसऱ्या टीचरकडे गेला ना, परत त्यांनी काहीतरी वेगळंच कन्फ्युजन होतंय. त्याच्यामुळं ज्या टीचरनं लाईव्ह लेक्चरमध्ये किंवा ऑफलाईन क्लासरूम मध्ये शिकवलंय त्याचंच युट्यूब चॅनल फॉलो केलेलं कधीही बेटर ठरणार आहे. ठीक आहे, हे असं प्रिपरेशन फिजिक्सला पर्टिक्युलरली उभे करा, तुम्ही डेफिनेटली फिजिक्समध्ये सक्सेसफुल व्हाल. जरी डिफिकल्ट सब्जेक्ट असला तरी याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळतात. ठीक आहे, या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. आणि नंबर ऑफ एमसीक्यू हे झाल्यानंतर, नंबर ऑफ एमसीक्यू पुन्हा एकदा सांगतोय, नंबर ऑफ एमसीक्यूज तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. कारण शेवटी एमसीक्यू सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला आयडिया येते की काय एमसीक्यू असतात आणि कसे सॉल्व्ह करायचे असतात. तोपर्यंत पूर्ण प्रिपरेशन होत नाही. फर्स्ट लाईव्ह लेक्चर किंवा ऑफलाईन लेक्चर, त्याच्यानंतर युट्यूबचे रिव्हिजनसाठी लेक्चर. रिव्हिजन म्हणजे फास्ट रिव्हिजन करू शकता. काही वेळेला एखादी कन्सेप्ट खूप इझी असते ती स्किप करायची, पुढची थोडीशी डिफिकल्ट असते, ते जास्त डिफिकल्ट वाटत असेल तर नॉर्मल स्पीडनं बघायचं, जरासं फास्ट रिव्हिजन करायचं असेल तर तिथं स्पीड वाढवून तुम्ही बघू शकताय. ओके, आणि हे झाल्यानंतर एक परफेक्ट बुक आपलं जे ठरलेलं आहे त्या बुक मधले एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. एवढं केलं ना, डेफिनेटली तुम्ही सक्सेसफुल होताय, काही काळजी करायची गरज नाही. ओके, माझ्या युट्यूबचं चॅनल, युट्यूबला गेला आणि इथं डीएससी सर्च केला, डीएससी फिजिक्स सर्च केला. ओके, तर तुम्हाला ते चॅनल मिळेल. युट्यूब तुमच्या समोर असेल तर डीएससी फिजिक्स सिलेक्ट करून किती व्हिडिओज आहेत मला सांगा एक्झॅक्टली. लगेच ते नंबर ऑफ व्हिडिओज दिसतात, तिथं नंबर दिसतो व्हिडिओचा. ते आता दिवसेंदिवस वाढायला लागलेत, कारण रोज नाही म्हटले तरी हे सगळे जे रेकॉर्डिंग आहे तर रोज युट्यूबवर ते अपलोड होतात. आणि ही संख्या कदाचित वर्षभरात खूप व्हिडिओज होतील. ओके, कदाचित 2000 व्हिडिओ टोटल होतील, कारण कम्प्लीट सिलेबस होणार आहे. किती 737 आहेत बघा, एका स्टुडंटनं आत्ताच बघितले. म्हणजे सध्याची आजची स्थिती जी आहे ऍज ऑफ 27/10/2020, डे बाय डे हे वाढत जात 737. आणि डे बोर्डिंगचे म्हणजे आपले जे ऑफलाईन ज्यावेळी लेक्चर चालू होतील त्यावेळी काय करणार आहे मी, एक लाईव्ह लेक्चर आणि नंतर रेकॉर्डेड एक टॉपिक देखील तुम्हाला इझिली थोडाफार देणार आहे, जेणेकरून सिलेबस लवकर आवरेल. त्याचा प्लॅन मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे, so this is all for today's lecture of the physics. I am going to end this lecture now. Okay.